जळगावच्या चाळीसगावमध्ये आज बंजारा समाज बांधवांनी एक महामोर्चा काढलेला आहे। एसटी संवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या ठिकाणी आपल्यासोबत काही बंजारा समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। या ठिकाणी काँग्रेसचे जे आमदार आहेत राजेश राठोड हे देखील आहेत। सर काय सांगाल, हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटी संवर्गातून आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी आज चाळीसगावमध्ये मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज, लमानी समाज, लमाडा समाज हा आदिवासी संवर्गात आहे, पूर्वीपासून आहे, म्हणजे बिफोर ब्रिटिश येण्याच्या आधीपासून। आणि मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये तर डायरेक्ट निजाम सरकार, हैदराबाद सरकार होतं। चाळीसगाव असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील बंजारा समाजांना आदिवासीचं प्रमाणपत्र देण्याची आमची प्रमुख मागणी आहे आणि तो आमचा हक्क आहे। म्हणजे ते काय वेगळं काही नाही, त्या बाबतीत काही गैरसमज लोक पसरवतात। कोणी म्हणतात हे देणार नाही, आम्ही येऊ देणार नाही, आम्ही घेऊ देणार नाही। तर माझं तुमच्या माध्यमातून आदिवासी आमदारांनासुद्धा माझं आव्हान आहे, विनंती आहे की बंधूंनो, तुमच्या 7% आम्हाला काही नको, तुमचं ताट तुम्ही पकडून ठेवा। आमचं 3% आरक्षण जे आहे ते हेच ताट घेऊन आम्ही तुमच्या पंक्तीत येत आहोत। आम्हाला हेच 3% पाहिजेत। आम्हाला स्वतंत्र ST ब म्हटलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, ST बंजारा म्हटलं तरी चालतं। फक्त आम्हाला संवैधानिक आदिवासी म्हणजे अनुसूचित जमातीचे संवैधानिक हक्क, संवैधानिक अधिकार त्या ठिकाणी मिळाले पाहिजे, जेणेकरून शिक्षण, नोकरी आणि रोजगारामध्ये आम्हाला त्यामध्ये सक्षमपणे उभं राहता येईल। आमचे स्वतंत्र मतदारसंघ जिल्हा परिषद पंचायत समितीचे बनतील, विधानसभेचे बनतील, लोकसभेचे बनतील। आणि आमचे तुम्ही बघा, 13 ते 14 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व बंजारा समाजाने महानायक वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या माध्यमातून केलं। पण आज महाराष्ट्रात एकही खासदार बंजाराचा आहे का? असे कित्येक जाती जमाती तुम्हाला सापडतील की त्यांची संख्या कमी आहे पण त्यांचे खासदार आहेत। मग आता महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये जर लोकसभेचा एक खासदार बंजाराचा जर नसेल तर आता आज आणखी किती मागास आम्हाला ठेवता, तुम्ही किती वंचित ठेवता। न्याय हक्कासाठी तातडीने आदिवासी संवर्गाचे प्रमाणपत्र द्या। निश्चित दादा, या ठिकाणी जे आहे संपूर्ण चाळीसगाव त्या जिल्ह्यातून बंजारा बांधव आलेला होता। आता जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? बंजारा समाजाला जर अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळालं नाही तर आम्ही आमचे जे नेते आहेत राज्यातले, राज्यभरातील नेत्यांच्या आदेशानुसार आम्ही येत्या काळामध्ये मुंबईला सुद्धा आम्ही मोर्चा नेण्याच्या तयारीत आहोत। आणि आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही येत्या दिवाळीला जर आरक्षण त्यापूर्वी जर अंमलबजावणी नाही झाली तर आम्ही संपूर्ण बंजारा समाज मुंबईमध्ये दिवाळी साजरी करण्याला जाणार आहोत आम्ही। निश्चितच दादा, आपण काय सांगाल, आपण पारंपरिक वेशभूषेमध्ये आला आहात, आपली काय म्हणणे? आम्ही जे आहात सर, सांदा तांडा बननाय की बनजार, गोर गोरणी गोर से शिव गौरा प्रचार। आम्ही अनादिकालपासून बंजारा आहात, अनादिकालपासून वंचित आहात। तर आमचा जो आरक्षण आहे तो एसटीचे तो आम्हाला मिळालाच पाहिजे। कारण की ज्या माता भगिनी यांना विचारा, स्वतःचे मुलाचे एक मार्काने जर कधी 10 मार्क कमी असून जर कधी तो मुलाचं काम होत असेल आणि 1 मार्काने जर कधी कमी पडत तो मुलाला जर कधी सर्व्हिस नाही लागत असेल, मग त्याच्यासाठी म्हणे जनती ती कणती वांजोटी मोकार हेलपाटा हानती। म्हणजे एवढं कष्टकरी समाज असून जर कधी आम्हाला एसटीचं आरक्षण असून जर आम्हाला न्याय नाही मिळत असेल तर आम्ही नक्कीच रस्त्यावरती उतरू, दिवाळीला नक्कीच दिवाळी मुंबईमध्ये साजरी करू। निश्चित आपण बघितलं की बंजारा बोली भाषेमध्ये त्यांनी सांगितलं की कष्टकरी समाजाला इतक्या वर्षापासून आरक्षणापासून वंचित ठेवलं जातं। या ठिकाणी काही बंजारा महिला भगिनी देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई काय सांगाल, या ठिकाणी महिलांची संख्या जी होती ती मोठ्या प्रमाणात होती? महिलाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या। आमची मागणी फक्त आमचा हक्क आम्हाला द्या, आम्ही कोणाचा हक्क हिसकावत नाही आहे, कोणाचा हक्क चोरत नाही। आम्ही आमच्या हक्काचा न्याय, आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय, एवढीच आमची सरकारकडे विनंती आहे। ताई आपण काय सांगाल, जळगाव जिल्ह्यातून ज्या महिला आहेत, बंजारा महिला भगिनी, त्या पण मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेल्या होत्या आणि कुठेतरी आपण ज्याला म्हणतो की पुरुषांच्या बरोबरीने आंदोलनांमध्ये महिलांची संख्या मोठी होती। जय सेवालाल, मी लता राठोड, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा पदाधिकारी आहे। मी आज या सगळ्या महिलांसोबत इथं उपस्थित आहे, त्याचं कारण हे आहे की आम्ही सगळे एकत्र मिळून आत्ता लढतो आहोत। कुठलाही आमचा पक्ष नाही, आमचा पक्ष सध्या एकच की आम्ही सगळे बंजारा आहोत। माझी या निमित्ताने जेवढेही माझे सगळे युवक बंधू भगिनी सगळे हे ऐकतायत त्यांना एकच हे आहे
की आम्ही सगळे तर रस्त्यावर लढतोच आहे, पण देर इज वन मोर थिंग की तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावर जितकं जास्तीत जास्त असेल हे व्हायरल करा, जितकं जास्तीत जास्त असेल आपल्या बंजारा समाजाला सपोर्ट करा. जोपर्यंत दिल्लीपर्यंत आपलं आंदोलन पोहोचत नाही तोपर्यंत सगळ्यांनी असंच प्रयत्न करत राहावं. आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही स्वतः दिल्लीपर्यंत जाणार, हे तुम्हाला सर्वांना आम्ही आश्वासन देतो. निश्चित या ठिकाणी आपण बघू शकतायत काही पारंपरिक वेशभूषेमध्ये देखील बंजारा महिला भगिनी आलेल्या आहेत. काय मागणी तुमची? आमची मागणी दुसरी काय नाही आहे, पण आमची मागणी कशी आहे, आमचा गोर समाज बोलता एकदम लाखा बंजारा है आणि व्यापारिक है. आमचा लाखा बंजारा व्यापारिक है ना, तो वो कैसा है हमें निर्तीर आलिक्सन हेणू तो तो कसं आदिवासी हमें ना आलिवाग तो हेणू गोरे बोलू गई गोरे मैं गीत बोलू गई. अरे बापू मारो लाका बंजारा लाकेरी बनच करतो तो लाकेरी बनच करतो तो अशी मागणी मांगे नायचा हम मसरूर फेटिया घेरदार घागरो दोरे बापू हमारो मागणो समाधीर मागणो. निश्चित आपण बघू शकतात की या ठिकाणी बंजाराची जी बोलीभाषा आहे, पारंपरिक बोलीभाषेत देखील महिलांनी आपलं जे आरक्षणाची मागणी आहे ती लावून धरलेली आहे. या ठिकाणी जे आहे पुरुषांप्रमाणे महिला देखील मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होत्या. आणि आता जर एसटी संवर्गातून आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं नाही तर येणारी दिवाळी आम्ही मुंबईत साजरी करू असा इशारा देखील या ठिकाणी बंजारा बांधवांनी दिलेला आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.